माऊली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सच्चोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. प्रश्न असा आहे, परमार्थ आणि शहाणपण यात फरक काय? परमार्थ असे आपण म्हणतो की संपूर्ण वैश्विक जीवन किंवा आपलं जीवन जिथे निर्माण झालंय त्या मुळाचं स्मरण, त्या मुळाची माहिती, त्या मुळाबद्दल त्याच्यातून आपला काय संबंध काय, हे सर्व जे येतं त्याला म्हणतात परमार्थ. म्हणजे परमेश्वर, म्हणजे परमेश्वर म्हणतात ते मूळच, की सर्व विश्वाचं जे मूळ आहे ते आपल्या जीवन, सर्वसाधारण माणसांच्या जीवनाचं मूळ, त्या मुळाचं चिंतन, त्या मुळाचा अभ्यास, त्या मुळाबद्दल सगळी माहिती घेणं आणि त्याप्रमाणे जीवन जगणं म्हणजे परमार्थ. दुसऱ्या बाजूने असं जर आपण पाहायला लागलो की हे सगळं जे जीवन आपलं चालू आहे, की आपण जे जीवन जगतो आहोत, हे जीवन जगत असताना आपलं मन बऱ्याच वेळेस अस्थिर असतं, वर खाली होत असतं. त्या मनाला स्थिर करण्यासाठी, त्या मनाचा जो भाव आहे तो शुद्ध होण्यासाठी जे करायचं त्याला म्हणतात परमार्थ. मनाचं शुद्धीकरण परमार्थामध्ये केलं जातं. आणखी वेगळ्या अंकाने जेव्हा सांगत असतो त्यावेळेला की आपण कोण आहोत याचा जर शोध घेणं, मी कोण आहे याचा शोध घेणं म्हणजे परमार्थ. म्हणून परमार्थ असं जेव्हा आपण म्हणत असतो, परम म्हणजे अत्यंत पवित्र, अत्यंत सूक्ष्म, व्यापक असं जी वस्तू आहे त्या वस्तूचा अभ्यास करणं किंवा त्या वस्तूची ओळख पटवून घेणं म्हणजे परमार्थ. म्हणून परमार्थ म्हणजे आपल्या जीवनाचं जे मूळ आहे, किंवा सर्व विश्वाच्या जीवनाचं मूळ आहे, त्याचा अभ्यास करून त्या स्मरणामध्ये जीवन जगणं म्हणजे परमार्थ. शहाणपण असं जेव्हा आपण म्हणतो, शहाणपण म्हणजे चांगला परिणाम आपल्याला मिळण्यासाठी आपण जे काही केलं पाहिजे ते करणं म्हणजे शहाणपण. आपण जे विचार करतो, उच्चार करतो, आचरण करतो म्हणजे कर्म करतो आपण, आणि कर्म केला की कर्माचा क्रिया तशी प्रतिक्रिया ह्या नियमाप्रमाणे प्रतिक्रिया ही मिळणारच असते. ही प्रतिक्रिया आपल्याला सुखाची, आनंदाची किंवा जीवनाच्या अंगाने काही फायद्याची करून घ्यायची कशी, तर त्यासाठी आपल्याला कृती काय केली पाहिजे आणि तशी कृती करणं म्हणजे शहाणपण. म्हणून शहाणपण आवश्यक आहे तितकंच परमार्थ म्हणजे इथे आपल्या जीवनाचं ज्ञान होणं इतकंच आवश्यक आहे. पारंपरिक पद्धतीने ज्यावेळेला आपण पाहायला लागतो की ज्या जीवनात इतिहास पाहायला लागतो मानव जीवनाचा, त्या मानवी जीवनामध्ये अनेक संत महात्मे होऊन गेलेले आहेत. अर्थात परमार्थाचा अभ्यास केल्यामुळे तिथे शहाणपणी तसंच येतच, पण ते गोष्टी शहाणपण येतच असं नाही, लक्षात. कारण पारंपरिक परमार्थ ज्यावेळेला पूर्वीच्या संतांचं जे जीवन पाहिलं, तर जीवनाच्या अंगाने त्यांना लोभ मोह नको म्हणून स्वतःकडे दारिद्र्य मागणं, शरीराकडे दुर्लक्ष करणं, शरीराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष, म्हणजे
तसं त्यांच्या जीवनात झालेलं आपल्या लक्षात येतं. पण त्या अंगाने ते जे जीवन जगत होते, त्यामुळे जरी मनाने ते स्थिर असतील, शांत असतील, आनंदात असतील, तरी शरीराला काही जो त्रास होणं किंवा प्रपंचामध्ये दारिद्र्य असणं हे काही शहाणपणाचं लक्षण नव्हे. पण त्यावेळेचा तो त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोनच तसा होता. परंतु काही संतांनी मात्र जीवनाकडे किंवा अगदीच ज्यावेळेला परमार्थ करताना, परमेश्वराचं स्मरण सांगत असताना जे काही श्रीकृष्णासारखे जी थोर मंडळी होऊन गेली, थोर महात्मे होऊन गेले, त्यांनी जीवनाची दोन्ही अंग आनंदाने जगायचं कसं ते शिकवलं. म्हणजे तिथे परमार्थही असायचा, त्याच वेळेला तिथे शहाणपणी असायचं. म्हणजे शरीराच्या अंगाने आरोग्य, सुखसोयी, नंतर मनाचं स्वास्थ्य आणि शांती, सुख, ही सर्व सुखाची रूप जो सहजपणे जीवन जगतो तो खरा सर्व सुखी असतो. म्हणून खरं सर्व सुखी होण्यासाठी परमार्थही आवश्यक आहे आणि शहाणपणही आवश्यक आहे. परमार्थ म्हणजे अंतिम सत्य आत्मसात करणं, हे सर्वच माणसांना शक्य होत नाही. किंबहुना असं अंतिम सत्य आपल्याला आत्मसात करायचंय, अंतिम सत्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे, हाही विचार सर्वसाधारण माणसाकडे नसतो. त्याला प्रपंचात सुखसोयी हव्या असतात, सगळं आपल्या आजूबाजू लोक आनंदाने राहावेत एवढंच मत असतं. आणि अशा वेळेला शहाणपणाने जीवन जगून सुद्धा माणूस सुखी होऊ शकतो. अर्थात परमार्थातलं शांती सुख त्याला लाभलं नाही तरी सुद्धा शरीराच्या अंगाने सुखसोयी किंवा शरीराचं आरोग्य, मनाचं स्वास्थ्य शहाणपणाने मिळू शकतं. म्हणून जीवनविद्येची जी दोन अंग आहेत, स्थूल अंग, सूक्ष्म अंग, अतिसूक्ष्म अंग, असं जेव्हा आपण म्हणत असतो, ते स्थूल अंग म्हणजे शहाणपण शिकवतात. जीवनामध्ये आपलं जीवन कोणत्या नियमाने चाललंय, त्या नियमानुसार आपण कसं जीवन जगलं पाहिजे, हे जीवनविद्येचं जे स्थूल अंग आहे त्या जे स्थूल अंग आहे त्या स्थूल अंगाने शिकवलं जातं की ज्यामुळे शहाणपण प्राप्त होतं आणि प्रपंचाच्या अंगाने सर्वस्व माणूस सुखी होऊ शकतो किंवा सुखी होतो. पण सूक्ष्म अंग म्हणजे मनाचं शास्त्र तिथे सांगितलं जातं. अतिसूक्ष्म म्हणजे उन्मनी अवस्था कशी अनुभवायची किंवा मनाचं उन्मन कसं झालं पाहिजे, किंवा तिथे मनाच्या ठिकाणी असलेला अहंकार, मीपणा तो कसा दूर झाला पाहिजे, त्या अतिसूक्ष्म अंग जे आहे तिथे शिकवलं जातं. आणि त्यामुळे जीवनविद्येचा अभ्यास करणारे बरेच लोक स्थूल अंग आणि अगदी जास्तीत जास्त सूक्ष्म अंगापर्यंत पोहोचतात. पण अतिसूक्ष्म अंगापर्यंत जाण्याचं जे मार्गदर्शन त्यांना पुन्हा पुन्हा व्हायला हवं, तिथे आज हवं तसं होत नाही. त्यामुळे स्थूलांग आणि सूक्ष्म अंगापर्यंत बरीच मंडळी अभ्यास करतात आणि तिथे शहाणपण प्रपंचाच्या अंगाने मिळू शकतं की मिळतं, पण ते तेवढा थांबणं योग्य नाही. तर सद्गुरूंनी जे अतिसूक्ष्म अंग जीवनविद्येचं सांगितलेलं आहे त्याचाही अभ्यास प्रत्येक साधकाने केलाच पाहिजे. किंबहुना जीवनविद्येचं सर्व तत्वज्ञान
हे परमार्थ आणि शहाणपण म्हणजे आत्मज्ञान आणि शहाणपण ह्यासाठीच निर्माण झालेलं आहे. हे पहिलं लक्षात ठेवा. नुसतं शहाणपणापुरती नाही, तर शहाणपण तर हवंच, पण त्याचबरोबर प्रत्येकाला आत्मज्ञान अनुभवता येईल इतकं सामर्थ्य जीवनविद्येच्या ज्ञानात आहे. म्हणून मनाच्या ठिकाणी जितका मीपणा आहे किंवा मनाच्या ठिकाणी असलेला जो अहंकार आहे, म्हणजेच आपली स्वतःची खोटी ओळख धरून माणसाचे जीवन जगत आहे, ती खोटी ओळख दूर करणं आणि खरी ओळख पुनस्थापित करणं म्हणजे परमार्थ. खरा परमार्थाचा अर्थ आहे सूक्ष्म, अतिसूक्ष्म, की तिथे मी म्हणजे नेमकं काय आणि विश्व म्हणजे नेमकं काय याचा बोध आत्मसात झाला पाहिजे. तो आचरणातून प्रकट झाला पाहिजे. तो आचरणातून जेव्हा प्रकट होतो तेव्हा खरा परमार्थ सिद्ध झाला असं म्हणता येईल. परमार्थ चांग होणं हा महत्वाचा भाग आहे. प्रपंच चांग होणं शहाणपण आणि परमार्थ चांग होणं हे खरं अध्यात्म. म्हणजे दोन्ही गोष्टी प्रत्येक माणसाला प्राप्त करून घ्यायलाच हव्यात. कारण पक्षी जसं दोन पंखाने उडतो, एका पंखाने त्याला खऱ्या अंगाने गगनात मध्ये विहार करता येणार नाही, तसंच ह्या मानवी जीवनामध्ये प्रत्येक माणसाला शहाणपणी हवं आणि अध्यात्म ज्ञानी हवं, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने जीवनाच्या गगनामध्ये आनंदाने जीवन जगू शकतो किंवा जगू शकेल. असं जीवन प्रत्येकाला प्राप्त हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. दुसरा प्रश्न असा आहे, संत कधी मज ठाई अभ्यासे मिळ असे सांगतात, तर कधी सहज सांडुनी साहसे पडोच नाही असेही सांगतात. साधकांनी यातून बोध काय घ्यायचा? संत कधी मज ठाई अभ्यासामुळे तुकाराम महाराजांचा अभंग आहे की अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, म्हणून तू मज ठाई अभ्यासे मिळ. म्हणून जो अभ्यास करतो, अभ्यास म्हणजे खऱ्या अर्थाने तो चिंतन पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो, तर त्याला कोणती गोष्ट अशक्य नाही. म्हणजे नुसता अभ्यासामुळे जर असा गोंधळ होईल. म्हणून ज्यावेळेला आपण विचार करतो त्या मागची पार्श्वभूमी पण आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे की अभ्यासाची सर्वथा दुष्कर नाही. म्हणजे इथे काय म्हणतात की जर तुम्ही प्रयत्न करता त्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. प्रयत्न हे केलेच पाहिजेत हा त्याचा अर्थ. म्हणूनही तुम्ही म्हणजे इथे दिव्यत्वाचा जो अनुभव आहे त्यासाठी सुद्धा प्रयत्नच करावे लागतात. आपोआप तो दिव्यत्वाची अनुभूती येणं शक्य नाही. म्हणूनही तू मदत आहे. म्हणून त्यासाठी तुला प्रत्येकाला अगदी ह्या स्वरूपाचा अनुभव ही अति उच्च अवस्था आहे, ती सुद्धा प्रयत्न करूनच मिळवावी लागते. त्यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजेत हा त्याचा बोध आहे. तर दुसरा, देव सहज असतीचे असे सायासे फुटेना असे, म्हणून सहजे सांडुनी सायासे पडोच नाही. इथे देव म्हणजे हे जे दिव्य स्वरूप आहे हे सहज आहे. सहज म्हणजे सर्वत्र आहे. म्हणजे तिथे शोधायला जायला नको. देव सहज असतेचे असे सायासे फुटेना असे. आता ते सायासे म्हणजे काय करतात की लोक जे सहज आहे ते सहजपणे ते अनुभवाला जात नाही, तर त्यासाठी उलट काहीतरी करायला. म्हणजे परमार्थ म्हटल्यानंतर डोकं खाली करून वर पाय केले तर मोठं काहीतरी आपण करतो असं लोकांना वाटतं.
की स्वतःच्या शरीराला त्रास दिला की परमार्थ केला असं जे वाटत की त्यामुळे तो आपला देव आपल्यावर प्रसन्न होईल म्हणून शरीराला त्रास देणं, उपास तपास करणं, रतवैकल्य करणं, याच्यातून काहीतरी कठीण काहीतरी केलं की देव प्रसन्न होतो असा एक समज आहे. त्यामुळे देव सहज असं तिथे तो सहज आहे, पण त्यासाठी आपण उलट सुलट काहीतरी करतो म्हणजे सायाचे फुटेना असे. म्हणून त्यामुळे जे सहज आहे ते सहज कळत नाही, ते मिळत नाही. म्हणून सहज सांडोनी सायाचे पडोची नाही. म्हणजे सहज आहे ते दूर करू नका की तिथे इकडे तिकडे उलट सुलट काहीतरी करायला जाऊ नका. इथे सायाचे म्हणजे प्रयत्न नव्हे, इथे सायाचे म्हणजे उलट सुलट काहीतरी धावपळ करणं. म्हणजे बघा, आपण ज्यावेळेला सद्गुरूंकडे जातो, सद्गुरूंकडे ज्ञान ग्रहण करतो, सद्गुरूंनी सांगितलेलं ज्ञान आहे, सरळ सोपं आहे, शुभ चिंता आहे, शुभ इच्छा आहे, वचनी शुभ बोलावे, की प्रार्थना म्हणा म्हणतो, किंवा ज्या सोप्या सोप्या गोष्टी करून सांगितलेल्या आहेत महाराजांनी. पण लोक काय करतात, हो म्हणतात पण परत उपास करतातच की नाही. मार्गशीर्ष महिना आला, गुरुवार सुरू झाले, आणखीन एकादशी आली केली, मंगळवार संकष्टी आली केली. महाराज म्हणतात अरे कष्टी होत नको संकष्टी करून, तरी काय नाही, ते पाहिजेच, आपल्याला केलं पाहिजे. करतात की नाही. सर्वत्र ईश्वरी शक्ती आहे, सर्वांशी चांगला वाग तरी प्रसन्न राहशील, प्रसन्न नाही देवळात जाईल, जायला हरकत नाही. पण आता तुला कामावर जायचंय, रजा घ्यायला ना गेला तरी सकाळी उठेल, रात्री उठेल, काही त्रास सायसे फुटेल असेल, शरीराला त्रास देणं की त्याच्यातून कामाच्या वेळेला काम नाही बाजूला, आणि ह्या गोष्टीसाठी दुर्लक्ष केलं की त्या कामाकडे दुर्लक्ष केलं की तिथून त्रास होतो कळतच नाही. म्हणजे सायासे फुटेन असं म्हणजे जे सहज आहे ते सोडून उलट सुलट करायची लोकांची सवय असते. सगळं आज जर आपण म्हटलं प्रपंच नावाने सगळं करतात, काय करतात, सगळं उपास पण केलं पाहिजे, रतवैकल्य पण केली पाहिजे, सगळीकडे जायलाच हवं, असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे. ते इतके अडकलेले आहेत की तू सहजपणे आनंदाने जीवन जग आणि सतत फक्त स्मरण कर दिव्यत्वाचं की झालं. जाऊ नये असं नाहीये, पण वेळ नसतो, हे नसतो, तरी धावपळ करत ओढाताड करत करत जाणारी लोक येतात. आणि त्याच्यातून भरपूर काय मिळतं का, काही मिळत नाही. म्हणून सायासे कुठे ना असे, म्हणून सहज सांडून म्हणजे सहज आहे ना तुम्हाला. आता सकाळी उठा, आनंदाने जीवन जगा, रात्री लवकर झोपा, काही हरकत नाही. रात्री जागरण करणार, सकाळी उठणार नाही, परत धावपळ करत कामावर जाताना धावपळ, कामावर जात ते उलट सुलट, परत इकडे जायचंय तिकडे जायचंय, ह्याच्यात मागे धावत असतात लोक. आणि म्हणून जे सहज आहे ते न करता उलट सुलट करता त्याला साहसे म्हणतात. म्हणून साहसे फुटे ना असे, म्हणून सहज सांडूनी साहसे पडोच नाही. हे जे सांगितलंय त्याचा अर्थ प्रयत्न करताना दिशा पाहिजे. आपण कोणत्या दिशेने प्रयत्न करायचे हे लोकांना कळत नाही बऱ्याच वेळेला. खूप काहीतरी करतात म्हणून परमार्थाच्या नावाखाली सर्व जगातील, सर्व धर्मातील सर्व लोक बरंच काही करत असतात, पण त्यात देवही नसतो आणि धर्मही नसतो, म्हणजे खरा परमार्थही नसतो. परमार्थाच्या नावाखाली आज जे जे चाललेलं आहे जगामध्ये ते खरं म्हणजे परमार्थ म्हणजे एक लक्षात ठेवायचं की सर्व खल्विदम ब्रह्म, म्हणजे सर्वत्र ईश्वरत्व आहे हा बोध अंगात मुरवणं आणि त्याच्यातून सर्वांशी आपले चांगले संबंध ठेवणं, सगळं सुखी व्हावेत ह्या विचारातून राहणं म्हणजे परमार्थ. दुसरं काही नाही. मनाची धारणा इतकी पक्की झाली पाहिजे की सर्व सुखी झाले पाहिजे. सर्वत्र ईश्वरत्व आहे म्हणून सर्वांचं भलं व्हायलाच हवं की झालं पाहिजे, हा जो भाव आहे हा सहज यायला लागला की त्याच्यातून आपण चांगले वागतो, चांगले बोलतो, सर्वांच्या दिव्यत्वाच्या स्मरणातून सर्वत्र पाहत असतो, मनाला स्थिर करत होतं, मन स्थिर होतं, शांत होतं. हा परमार्थाचा बोध आहे. पण तेवढाच परमार्थाचा बोध बाजूला करतो आणि आपण एवढी धावाधाव करतो की शेवटी थकूनच जातो आणि खरं जे मिळालं पाहिजे काहीच मिळत नाही. म्हणून प्रयत्न केले पाहिजेत, पण प्रयत्न कसे केले पाहिजेत, त्याला विशिष्ट दिशा जी आहे, कुठच्या दिशेने आपल्याला प्रयत्न केले पाहिजे हे कळलं पाहिजे. बरं ते कळत नाही. आपण खूप काहीतरी करतो असं आपल्याला वाटत असतं, पण ते खूप करत असताना आपलंच परीक्षण निरीक्षण आपण करत नाही. हे परीक्षण निरीक्षण करून आपल्या ठिकाणचा जो मीपणा किती झालाय, की आपल्याकडे अहंकार किती आहे, आपल्याकडून कसं आपण इतरांशी कसे बोलतो, कसे वागतो,
हा जो विचार आहे तो विचार आपणच केला पाहिजे, इतरांनी केला पाहिजे असं नाही. म्हणून आपण आपल्याकडे पाहणं आणि हे आपल्याकडे पाहून आपली वागण्यामध्ये सुधारणा होणं हा महत्वाचा भाग आहे. प्रयत्न इथे असले पाहिजेत. म्हणून सतत मनाला स्थिर करणं, मनाला शांत करणं, त्यासाठी काय केलं तर बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखांत नाही पार. सोपा परमार्थ सांगितलं. काय सांगितलं? बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, मनाला शुद्ध कर. निवांत म्हणजे स्थिर बस, निवांत हो म्हणजे शांत हो, आणि त्या शांत अवस्थेत मनाचं शुद्धीकरण होत असतं हे लक्षात ठेवते. तर विचार जो करशील तो शुद्धीकरणात असला पाहिजे. म्हणून बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखा अंत नाही पार. त्याच्यासारखं सुख नाहीये कुठे. एवोनी अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैसली. या इथे पण सायास आले. पण सायास कसे आले? मन शांत निवांत होण्यासाठी प्रयत्न कर. प्रयत्न कर म्हणजे काय? म्हणून परमार्थ म्हणजे काय? बरेच काही संत सांग काय परमार्थ? काहीच करायचं नाही हे करायचं म्हणजे परमार्थ. आपल्याला काय वाटतं परमार्थ म्हणजे हे धावाधाव करतो म्हणजे परमार्थ. उलट काहीच करायचं नाही. काहीच करायचं म्हणजे काय? मन शांत ठेव, मन स्थिर कर आणि तेच करण्याचा प्रयत्न कर म्हणजे तो परमार्थ आहे. नको सोडू अन्न नको सेवू वन चिंती नारायण सर्व. मातेची या खांदा बाळ नेणेशीन भिन्न त्या भावना मुंडावया. नको पडू त्यागी नको गुंफू भोगी लावणी सारे अंगी देवाची या. तुका म्हणे नको पुसो वेळोवेळा उपदेश वेगळा उरला नाही. तुकाराम महाराज स्पष्ट परमार्थ काय? उपास तपास करत बसू नको, जंगलात जाऊन बसू नकोस. त्याने तो काही परमात्मा किंवा अध्यात्म जे साध्य करत त्याच्याने ते होत नाही खरं सांगायला. किंवा कशावरून? कारण तुकाराम महाराज हेच करून बघितलं म्हणून सांगितलं. स्वतःच्या अनुभवातून बोलले. उपास करायची आवश्यकता नाही. त्यांनी उपास तपास भरपूर केले होते. त्यांना तसं मार्गदर्शन नव्हतं, गुरु नव्हते, सद्गुरू नव्हते. ते जंगलात जाऊन बसलं पाहिजे असं त्यांनी बऱ्याच वेळा जाऊन बसलेले आहेत. आणि त्याच्यात ती काय आवश्यक आहे? तुम्ही घरात बसून सुद्धा हे करू शकता. जिथे आहात तिथेच हे सगळं समजू शकतं हे सांगायचंय. म्हणून त्याग करायला जाऊ नका. मोठमोठे त्याग हे करूया ते करूया हे भांडत पडायचं नाही. त्याग केला म्हणून परत अहंकार येतोच. दान केलं की मी एवढं दान केलं हे सांगत बसला की अहंकार आला. त्यागही करायचे म्हणजे जेवढं आहे तेवढं नको. म्हणजे भोगाच्या मागे जास्त अडकू नकोस किंवा त्यागी होऊ नकोस. तर काय होशील? जीवन त्या सांगतो योगी हो म्हणजे उपयोगी हो. तुझ्यामुळे लोकांना आनंद मिळत असेल तर तुझा अध्यात्म सिद्ध झाला की तिथे पण दिव्यत्वाचं स्मरण पाहिजे. एवढंच लक्षात ठेवायचं. हे सगळं जे आहे ते ईश्वराचं आहे. म्हणून दोन्ही अभंगांचा बोध वेगळा वेगळा आहे. पण दोन्ही नुसती जर वाक्य पकडली तर आपल्याला वाटतं एकमेकाच्या विरुद्ध काहीतरी सांगतात. तसं नाहीये. दोघांचाही बोध तेच आहे की पहिल्यांदा सांगितलं की योग्य दिशेने प्रयत्न कर आणि ती दिशा तुला मिळाली किंवा सद्गुरूंच्या मार्गदर्शनात केली की तुला हे दिव्यत्वाचा अनुभव येऊ शकतो. दुसऱ्या अभंगामध्ये सांगितलं की उलट्या सुलट्या काही गोष्टी करू नकोस. जे सहज आहे त्यासाठी पण सद्गुरूंचं मार्गदर्शन घे आणि तिथेही तुला ते सहज असलेले ते तत्व आहे. ते तत्व तुझ्याकडे पण आहे. त्यामुळे तुझ्याच ठिकाणी त्याचा तुला अनुभव घेता येतो. आपण काय करतो? एका ठिकाणी ऐकतो, इथे ऐकलं समजा थोड्या दिवसांनी काय वाटतं चला आपण आणखी तिथे कोणते मोठे आहेत तिथे सांगतात त्यांच्याकडे पण ऐकूया. तिकडे ऐकत होतो. आणखीन तिसरीकडे आणखीन कोणाला बाबा हे चाललंय म्हणून तिथे त्या शिबिरात जाऊन बसतो. आता एवढं केल्यानंतर कधी कधी 2-3 गोष्टी वेगळ्या वेगळ्या सांगितल्यास काय वाटतात कारण तिथे परिपक्वता नसते म्हणून धावत असतो. एकदा परिपक्वता आली की आपल्याला नेमकं काय अनुभवायचंय काय करायचंय ते एकदा कळलं की एका जागेत बसून तुम्हाला हे सगळं मिळू शकतं. म्हणजे सगळेच चांगलेच असतात काय तो कोण चुकीचं सांगतो कोण बरोबर हे म्हणायचा उद्देश नाही. की तो कोण श्रेष्ठ आहे कनिष्ठ आहे हेही पण नसतं. पण एका ठिकाणी आपण ज्या एका दिशेने जेव्हा जाण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा ती दुसऱ्या ठिकाणी त्याच पद्धतीने सांगितलं जातात असं नाही. ते वेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं. सांगण्याचा प्रत्येकाचा मार्ग थोडा थोडा फरक असणारच. असं काही मोठं नाही की ते एकाच पद्धतीने सांगितलं. पण सगळ्यांचा गोल एकच असतो. मार्ग वेगळे वेगळे असतील पण जे अनुभवायचे
ते जे सत्य जीवनात अनुभवायचं आहे, तिथे सर्व मार्ग जातात, घेऊन जातात, ते तितकंच महत्वाचं असतं. पण आपल्याला चालण्याची सवय असेल तर चालत चालत आनंद आहे. पण एखादा माणूस धावत धावत पण जाऊ शकतो तिथे. पण तुम्हाला धावता येत नाही, तुम्ही धावायला लागलं तर काय होईल? दमछाकून तिथे बसून राहाल ना. म्हणून सगळीकडे जायला पाहिजे असं नाही. बऱ्याच वेळा आपण हे ऐकतो, त्याचं ऐकतो, त्याचं ऐकतो, त्याचं ऐकतो, आणि काय होतं? कचऱ्याची टोपली होते. धड जे अनुभवायचंय, जे धड करायचंय ते काही करत नाही, आणि त्याला म्हणतात सायाचे. म्हणून सायाचे पडू नये म्हणतात ते. त्यात जे सरळ करायचंय ते सरळ करा. जे आहे आपल्याला एकदा अनुभवायचं, एकदा समजलं की नेमकं काय करायचंय, त्यासाठी आपण प्रयत्न केलेच पाहिजेत. इथे श्रेष्ठ कनिष्ठ हा भागही नसतो, पण आपल्याला बाबा हे कळलेलं आहे, इथे आपल्याला अनुभवता येतं, इथे आपण केलं पाहिजे, इथे प्रयत्न केले पाहिजे, इथे जे सांगितलं त्याप्रमाणे आपल्याकडनं प्रत्येक गोष्ट व्यवस्थित झाली पाहिजे, हा विचार तिथे असला पाहिजे. तिथे कसं होतं, तिथे परिपक्वता असते की जे सांगितलेलं मान्य होतं की नाही ह्याचा विचार नाही करत आपण. मी हे ऐकलं, दुसरं सांग ते ऐकलं, हे करायचं की ते करायचं, ह्याच्यात परत द्वंद्व होतो. मग हे बरोबर की ते बरोबर? खरं ह्यामुळे जो मार्ग आहे त्या मार्गाने जो प्रयत्न व्यवस्थित योग्य दिशेने व्हायला पाहिजे तो होत नाही. म्हणून परमार्थ म्हणत असताना सद्गुरू म्हणून जेव्हा आपण एखाद्या संतांना स्वीकारतो, आणि सद्गुरू म्हणून जेव्हा त्या संतांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे प्रयत्नपूर्वक आपण त्या दिशेने सतत चालण्याचा दिशा धरतो, तर तिथे प्रयत्न पुन्हा पुन्हा ते करतो, तेव्हा तिथे प्रगती दिसायला येईल. नाहीतर बऱ्याच वेळेला शब्द ज्ञान वाढतं आणि शब्द ज्ञानाचाच अहंकार घेऊन बसतो. जो अहंकार जाण्यासाठी जे ज्ञान मिळवायचं आहे, जे प्रयत्न करायचे, ते प्रयत्न करता करता अहंकारच वाढून बसतो की मला माहिती आहे. हे सांगतात नाही मला माहिती आहे, ते सांगतात मला माहिती आहे. पण माहिती आहे, पण तुझ्या आचरणात कुठे आहे? आचरणात यायला पाहिजे. म्हणून शब्द ज्ञाने घात केला असं म्हटलं ना, की इथे शब्द ज्ञान खरं म्हणजे प्रगतीसाठी आवश्यक आहेच. शब्दाशिवाय पुढे गोष्टी कळणार नाहीत. पण तिथे शब्दज्ञान आवश्यक असलं तरी तिथे अहंकार दूर होण्यासाठी पुन्हा पुढे प्रयत्न करायचे तेच आपण विसरतो. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला परमार्थामध्ये शब्दज्ञान झालं म्हणजे आपल्याला खूप काही कळतं. ह्या भ्रमात आणि कल्पनेत राहण्यात लोक राहतात आणि खरा परमार्थाला मुक्तात. परत म्हणजे महत्वाचं हे गोष्टी का सांगतो की खरा साधक ज्यावेळेला असतो त्याने आपलं नुकसान करू नये. जेव्हा आपल्याला एकदा ही गोष्ट पटली की आपल्याला होते की नाही, आपल्याला जमते की नाही हे पाहता आलं पाहिजे. पण ते नाही झालं तर आता साधी गोष्ट सांगतो आपण, जाऊन देतो परमार्थाच्या पेक्षा साधी संसार सुरू आपल्याला बारीक व्हायचा हा विचार करतो आपण. डाएट, मग त्या रेडिओवर येतो, कोण येतो, मेंदळे कोणतरी रोज सांगतो काहीतरी, काय नाव त्याचं, दीक्षित, आणखी विक्रम मेंदळे, सुंदर सांगत होता. आपल्याला वाटतं त्याला पण झालं पाहिजे ना. पण तो काय सांगता सांगता तो परत डॉक्टर दीक्षित आठवतात. जर हे डॉक्टर दीक्षित पण यायचं आहे. मग त्याने सर 2-2 तासाने खायचं, ह्याने सांगितलं सर 2च वेळा जेवायचं. हा गोंधळ झाला. आता हे करू की ते करू? मग लोक सोयीचा अर्थ कधी खातात, दीक्षित खा 2 वेळा खाऊ. परत भूक लागली खायला 2-2 तासाने पण सांगितलं चालतं ना ते खाल्लं तर खा परत. ही साधीच गोष्ट असेल तरी सुद्धा दोघंही बरोबर असतात, दोघंही काही चूक नाहीयेत. मेंदळे जे त्यांचं शास्त्र आहे त्या शास्त्राप्रमाणे आपल्याला सांगत असतील. डॉक्टर दीक्षित आहे त्यांचंही सुंदर सांगण्याचं चूक आणि बरोबर कुठे काही, दोघंही चूक बरोबर नाही, दोघं त्यांच्या दृष्टीने शास्त्राच्या दृष्टीने बरोबर सांगतायत. कोणतरी एक धड इथे पण तगडी, एक अडकोशा इकडे तगडे, 2 ठिकाणी दगडावर पाय ठेवलं काय होतं, पॅन्ट फाटते म्हणतात. म्हणजे इथे जे पाहिजे ते मिळवता येत नाही. म्हणून साध्या गोष्टी जर ही प्रॉब्लेम आहे की उगीच सायाचं म्हणजे चुकीच्या दिशेने प्रयत्न करायला लागला तर जे अनुभवायचं आहे ते बाजूला जातं, भलतंच काय हातात येतं. म्हणून योग्य दिशेने प्रयत्न पाहिजेत, पुन्हा पुन्हा ते केले पाहिजेत आणि त्याचं परत परीक्षण निरीक्षण करून आपण त्या कोणत्या पातळीवर आलोय
हेही आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. आता त्याची प्रगल्भता मनाची वाढावी लागते. लक्षात ठेवा की आपलं चुकतं हे आपल्याला जेव्हा कळतं ना त्या प्रगल्भता येते. आमचं बरोबरच आहे असं वाटत प्रगल्भता नसते. कारण किती अभ्यास केला तरी आपल्याला आपल्या चुका ते आपलं बरोबर ह्या दोन्ही गोष्टी कळल्या पाहिजे. आपलं काही चुकलं तर आपल्याला कळलं पाहिजे हे चुकलंय आपलं. हे जेव्हा कळतं तेव्हा खरं म्हणजे प्रगल्भता आली. ही आम्ही शहाणे झालो असं ज्याला वाटतं तो काहीची नव्हे असं ज्ञानेश्वर आम्ही झालो ऐसे म्हणती ते काहीची नव्हे म्हणजे काही झालेलं नाही. म्हणजे आम्हाला सगळं आम्ही आता शहाणे झालो आम्हाला सगळं मिळतं आम्हाला आता सगळं माहिती आहे. म्हणजे काय आम्हाला माहिती म्हणजे कोणाला माहिती आहे मला माहिती आहे मला माहिती म्हणजे अहंकार झाला कळलं. म्हणजे परमार्थ म्हणजे अहंकार ज्याला आपण म्हणतो की परमार्थामध्ये अहंकार दूर झाला पाहिजे. परमार्थ म्हणजे मीपणा कमी झाला पाहिजे. हे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आपल्याकडचा मीपणा किती आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. हे आपण पाहत नाही. आपण दुसऱ्याचा मीपणा किती तर पाहतो बरोबर असा बोलतो ना किती मीपणा आहे बघा त्याच्याकडे. त्याच्याकडे काय बघा आधी तुझ्याकडे बघ ना की इथे मला सुधारायचंय. मी सुधारल्याशिवाय जग सुधारलं असं म्हणता येणार नाही. आधी मी सुधारला पाहिजे. जो मी म्हणणारा जो आपण आहोत त्या ठिकाणी मी कोण आहे हे कळलं पाहिजे. त्या मीचा अनुभव आला पाहिजे आणि त्याच्यातून परिपक्वता आली पाहिजे. त्याच्यातून आपल्या चुका आपलं बरोबर हे मला कळलं पाहिजे. लक्षात घ्या लोकांनी सांगितलं तरी चांगली गोष्ट ते ऐकून पण घेता आली पाहिजे की आपलं हे चुकलंय आपलं हे बरोबर आहे. कोणी सांगितलं तर राग येता कामा नये. राग येतो कोणाला राग येतो मला राग येतो चूक आणि बरोबर ह्या सर्व गोष्टी त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असतात. एका वेळेला जी चूक वाटते ती दुसऱ्या वेळेला ती बरोबर असू शकते. आणि म्हणून हे सगळं जीवन असं आहे की अनेक नियमाने चाललेलं आहे. एकच नियम म्हणता येत नाही आपल्याला. संपूर्ण जीवन म्हणजे अध्यात्म हा सुद्धा जो भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा नियमच कार्यरत होत असतात. आपल्याला जे अध्यात्म म्हणताना जो आपल्याकडचा जो मीपणाने अहंकार कमी कमी होणं म्हणजे परमार्थ की ते आहे ते ईश्वरी शक्तीच आहे हा बोध इतका दृढ झाला पाहिजे. आणि त्या ईश्वरत्वाच्या अंगाने आपल्या जीवनात आपलं आचरण झालं पाहिजे. कुणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाच. प्रत्येक ठिकाणी ईश्वरत्व आहे म्हणून त्याचं भलं झालं पाहिजे. सर्वत्र ईश्वरत्व आहे पण प्रत्येक ईश्वरी शक्तीच्या ठिकाणी विविधता सुद्धा आहे. लक्षात घ्या प्रत्येक व्यक्ती ही विविधतेने एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते. गुण सद्गुण दुर्गुण वागण्याची पद्धत बोलण्याची पद्धत वेगवेगळं असतं आणि आहेच नाही असं नाही. हे आपल्याला समजून घेऊन सगळ्यांचा स्वीकार करता आला पाहिजे. जे आहे त्याचा स्वीकार आणि ह्या पद्धतीने आपल्याला प्रयत्न केले. मी जीवन जगताना प्रयत्न करायचे म्हणजे काय जे जीवन आहे जशी परिस्थिती तशी स्वीकारायची आहे आणि त्या स्वीकारतानातून पुन्हा आनंदाने जीवन जगायचं. स्वीकारायचं म्हणजे काय मन आपलं स्थिरच असलं पाहिजे शांतच असलं पाहिजे. स्थिर मनाने शांत मनाने येईल ती परिस्थिती स्वीकारायची. आपण परिस्थिती बदलायला जातो पण खरी पहिल्यांदा आपल्याला मनस्थिती स्थिर केली पाहिजे. मनस्थिती बदलता आली पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून जशी परिस्थिती जशी मनस्थिती सर्वसाधारण माणसांचा अनुभव आहे. जशी मनस्थिती तशी परिस्थिती हा अनुभवी माणसांचा अनुभव आहे. आपली मनस्थिती चांगली करा परिस्थितीचा आपल्यावर परिणाम होणार नाही. म्हणजे जशी मनस्थिती व्हायला लागली की आपोआप परिस्थिती सुधारते. म्हणून मनस्थिती स्थिर राहता आली पाहिजे. मनस्थिती शांत असली पाहिजे. सगळ्याच गोष्टी माझ्या मनासारख्या झाल्या पाहिजेत. हा आग्रह अहंकाराचं रूप आहे. लक्षात घ्या. येईल ती परिस्थिती मला स्वीकारता आली पाहिजे. त्यावेळी ही स्वीकारणारा जो मी आहे तो ईश्वरी शक्ती आहे हा बोध निरंकार सिद्ध करतो. म्हणजे तिथे निरंकार म्हणजे येईल ती परिस्थिती करताना ती माझ्याच वाट्याला का आली माझं पाप झालं की पुण्य झालं
हे माझं पाप पुण्य बघायचं म्हणजे अहंकारच धरून बसलेलो असतो आपण. पण माझं आणि मी आणि माझं जिथे आलं तिथे अहंकार आलाच म्हणून समजा, आणि जिथे अहंकार आला तिथे परमार्थ दूर पडाला म्हणून समजा. तिथे परमार्थ सिद्ध होऊ शकत. म्हणून ज्ञान आवश्यक आहे, तर ते ज्ञान आत्मसात होऊन आचरणात येणं तितकंच महत्वाचं आहे. हे जे आचरणात ज्या वेळेला यायला लागतं त्यावेळेला मन सतत स्थिर राहतं, मन शांत राहतं, मनामध्ये सतत एक आनंद अनुभवता येत असतो. त्यावेळेला खरा प्रयत्न आपला योग्य दिशेने होतो. म्हणून योग्य दिशेने प्रयत्न झाला पाहिजे. परत लक्षात ठेवायचं, जोपर्यंत हा प्रयत्न, आपली दिशा, आपलं ध्येय हे अचूक असलं पाहिजे. जेव्हा अचूक असतो आणि त्यावेळेला पुन्हा पुन्हा ते करायला लागतो, त्यावेळेला आपल्याला त्यामध्ये यश मिळतं. यश आणि अपयश आज आपण म्हणतो ना, ते प्रयत्नाची दिशा चुकली. प्रयत्न खूप करतात, काही मुलं अभ्यास करताना खूप अभ्यास करतात, पण प्रयत्नाची दिशा चुकते आणि त्यांना परीक्षेत पास होता येत नाही किंवा मार्क व्यवस्थित मिळत नाही असं म्हणतो ना. तर खरं अर्थ म्हणजे ती दिशा अचूक धरता आली पाहिजे आणि त्याच दिशेने आपल्याला, त्याच ध्येयाकडे पाहत पाहत आपल्याला प्रयत्न करता आले पाहिजे. पण ध्येयाकडे पाहणं हे महत्वाचं आहे. परत लक्षात, आपल्याला आपण परमार्थ म्हणू किंवा आपण एखादी गोष्ट का करतो आहोत, त्यामागे आपल्याला काय मिळवायचंय, त्यासाठी माझी दिशा कोणती असली पाहिजे, हे जे आपल्याला कळतं ना, त्यावेळेला ते प्रयत्न योग्य दिशेने होतात. तर ते प्रयत्न योग्य दिशेने झाल्यामुळे यश आपल्याला सहज मिळू शकतं. पण तेच जर आपण प्रयत्न चुकीच्या दिशेने करायला लागलो तर धावाधाव मात्र होते, पण हातात काहीच मिळत नाही. आणि म्हणून संपूर्ण जीवन आपल्याला प्रयत्नपूर्वकच जगायचं आहे. परत लक्षात, त्यासाठी ज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे. पण ते ज्ञान समजून घेऊन जीवनात आचरणात आणायचा प्रयत्न करता आला. नुसतं मला माहिती आहे अत्यंत घातक आहे. कारण मला माहिती आहे पण मी करत नाही असं म्हणतो ना आपण. मला माहिती आहे हो, मग तू करतो नाही, मी करत नाही, मग उपयोग काय. हे आचरणात आलं पाहिजे, हे पहिलं लक्षात ठेवलं. म्हणून सर्व अंगाने आपलं जीवन सुख शांती समाधानाने आपल्याला जगता येईल की ज्यावेळेला जे ज्ञान आहे ते ज्ञान आत्मसात करण्याचा मनपूर्वक आपण प्रयत्न केलाच पाहिजे. प्रयत्नाशिवाय यश मिळतच. कधी कधी पटकन यश मिळणार नाही, हे लक्षात. प्रयत्न इतके करावे लागतात, कधी पटकन, एखादा लवकर यश मिळतं, एखादा नाही मिळत. पण प्रयत्न हे करतच राहिले पाहिजे यश मिळेपर्यंत, ते थांबता कामा नये. पण प्रयत्न करता यश मिळेल हे कदापि शक्य नसतं. आपोआप काहीतरी मिळेल आणि आपोआप काहीतरी होईल असं काही नसतं. प्रत्येकाने प्रयत्न हे केलेच पाहिजे. हा त्यातून बोध आपल्याला घेता येतो. म्हणून संत जे सांगतात ते काय सांगतात हे दोन्ही बाजूने आपल्याला समजून घेता येतं. कोणी काही सांगितलं ते समजून घ्या. आपण जे जीवन जगणार आहोत, आपल्याला जे काही मिळवायचंय त्याला पूरक पोषक असेल तर ते घ्या, त्याला पूरक पोषक नसेल तर ते सोडून द्या. त्याचं चिंतन करण्याच्या मागे लागू नका. कारण आपल्याला मिळालेला वेळ फार थोडा असतो, हे परत लक्षात ठेवायचं. किती थोडा, आपलं आयुष्य किती आपल्याला माहित नाही. तर थोडा म्हणजे त्याचं मोजणार कुठे. तुम्ही एवढेच वर्ष जगणार आहे याची काय गॅरंटी तुम्हाला कोणी देऊन ठेवली आहे का. त्यामुळे आपल्याकडे वेळ थोडा म्हणून प्रयत्न केला पाहिजे, ह्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला जाऊन ते भरपूर वेळ आहे. एक दिवस उठलाच नाही कळणार नाही आपल्याला, कधी उठलं नाही की जागा होऊ शकतं काय असं नाही. म्हणून ही दिशा जी सांगितली जाते, कारण साधना झालीच पाहिजे. ओरडून ओरडून सांगतो आपण का, त्याशिवाय दुसरा मार्ग नाहीये. येईल तैसा बोल रामकृष्ण हरी हे नवीन माणसाला प्रोत्साहित करण्यासाठी सांगितलेला बोध आहे. पण आता झाली 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, तरी आम्ही तेच करणार नाही. सगळं झालं, एवढं करा, बाद झालं. नवीन माणसासाठी सांगितलेलं आहे ते, येईल तसा बोल. मग तिथे सतत तुला साधनेशिवाय पर्याय नाही. सूक्ष्म गोष्ट पुढे पुढे शिकत शिकत पुढे पुढे जावंच लागतं. पहिली शिकवलं तेच 12वी शिकवत नाहीत. 12वीत गेला की 12वीचा अभ्यास असतोच ना, त्याच्या पुढे आणखी कॉलेजचा अभ्यास. ते ज्ञान आहे पण त्याच्याला अधिक 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 खोल खोल कसं जायचं आणि त्याचं आत्मसात कसं करायचं ते सांगितलं जातं.
म्हणून नुसतं प्राथमिक सांगितलंय तेवढंच बरोबर आहे, ते सगळं सांगितलं बरोबर आहे, त्याच्या पुढे सांगितलं नाही. तसं सांगितलं नसतं त्याने दिव्य दिवसांना कशाला दिली? जर ते मला म्हणलं हरिपाठ करून बाद झालं असं म्हटलं, सगळं प्रार्थना करून बाद झालं असं म्हणालेत महाराज, उपासना यत्न करा, प्रार्थना म्हणा, बस झालं. मग दिव्य दिवसांना का सांगितले असं त्यांना विचारलं कोणी? माहिती नाही, आपण आपल्या सोयीचा अर्थ लावतो. दिव्य दिवसांना सांगितले त्याचा अर्थ तो अभ्यास प्रत्येकाने केलाच पाहिजे असं अर्थ. त्यांनी सांगितली असती कशाला? नसती सांगितली, बस झालं. लोकांनी एवढं केलं, पास झालं. पण ज्यांना ते जमत नाही त्यांना ते सांगतात, हा बस झालं, पुष्कळ केलं, बस झालं. कारण तिथे तरी तू शहाणा हो, म्हणजे तिथे तरी मन अस्थिर करू नकोस. चल उपासना नाही केलं, नामस्मरण केलं, होऊ दे, नंतर तुझा प्रगती होईल तशी होईल. हा बोध असतो. म्हणजे प्रत्येक वेळेला, म्हणजे ज्या ज्या वेळेला, म्हणजे अगदी तुम्ही मला शिल्पकार पुस्तक लिहिलंय, पण त्याच्याबद्दल अगोदर अमृत मंथन लिहिलंय. मग अमृत मंथन लिहिल्यानंतर शिल्पकार का लिहावं लागलं? कारण शहाणपण मिळावं. अमृत मंथन का सांगितलं? आत्मज्ञान मिळावं. दोन्ही ठिकाणी सांगितलेलं आहे. दोन्ही ठिकाणी शेवटची प्रकरण ती काय? साधनेचा रहस्य सांगितलंय आणि दुसरं सांगितलंय जीवनविद्येचा उन्हामा सांगितलाय. दोन्हीकडे ते सूक्ष्म ज्ञान परत दिलेलं आहे. म्हणजे पुस्तकाची रचना जरी बघितली की ज्यावेळेला शेवटची प्रकरणं आहेत ती परत अतिसूक्ष्म ज्ञानाकडे वळवलेलीच आहे. कारण खरा संत कधी शांत बसून सांगणार नाही, बस झालं, तर परत त्यांना बोध द्यावाच वाटणार नाही, बा एवढं तरी मिळू देत, कळू देत तरी. म्हणून आपल्याला प्रयत्न करायचा. आपण आता किती वर्ष काय काय केलंय, काय काय करायचं, अजून आपल्याला काय करायचंय, ही दिशा प्रत्येकाला कळली पाहिजे. बऱ्याच लोकांना वाटतं आपण करतो, बस झालं, सोयीचा अर्थ लावतात. म्हणून किती वेळ आहे ह्याचा विचार करू नका, पण आपल्याला लवकरात लवकर योग्य दिशेने आत्मसात होण्यासाठी प्रयत्न हे केलेच पाहिजेत. लक्षात घ्या, प्रयत्न केल्याशिवाय हे काही मिळणं शक्य नाही, कठीण आहे. म्हणून सतत प्रयत्न करा. प्रयत्न करायचा म्हणजे मनपूर्वक, म्हणजे साधना म्हणून जो भाग आपण सांगतो आहोत ते मनाचा जो सूक्ष्म भाग आहे आपल्या ठिकाणी, आपल्याच माहित नाही आपल्या मनामध्ये काय किती सूक्ष्म भाग आपल्याकडे आहेत, तिथे पोहोचायचं आपल्याला. तिथले सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेता आल्या पाहिजे. म्हणून साधनेमध्ये अंतर्मन आणि अंतर्मनाच्या पलीकडे असलेलं दिव्य मन तिथपर्यंत पोहोचायचं असतं. तिथला तो अनुभव घ्यायचा असतो. आणि तो अनुभव घेण्यासाठी साधना प्रत्येकाला आवश्यक आहेच. किती वेळ? खरं म्हणजे संपूर्ण जीवनच ही साधना आहे. वेळ काय मोजणार? प्रत्येक कृती ही त्या साधनेतला बोध झाला पाहिजे. म्हणून सतत लक्षात ठेवा की सूक्ष्म आपलं काम नाही असं समजू नका, ते तुमचंच काम आहे. प्रत्येक जो माणूस म्हणून जन्म आला त्या प्रत्येकाला हे दिव्य ज्ञान आत्मसात झालंच पाहिजे. पण बऱ्याच वेळेला मार्गदर्शक जे काहीतरी सांगतात, बस झालं, एवढं झालं, पुष्कळ झालं असं म्हणतात ना, त्यावेळेला तो गोंधळ होतो. काही मार्गदर्शक काय करायची आवश्यकता नाही, आपण एवढं सांगितलं, आपल्याला सगळं एवढंच करायला सांगितलंय, चुकीचा अर्थ लावतात. तिथे प्रत्येकाला आत्मज्ञानापर्यंत नेण्याचं सामर्थ्य आज जीवनविद्येच्या अंगाने बोललं तरी जीवनविद्येच्या ज्ञानात आहे. ते फक्त स्थूल अंगाने केलं म्हणजे बस झालं त्यासाठी नव्हे, नाहीतर पुढचं ज्ञान सांगायची आवश्यकताच नव्हती. अगदी सूक्ष्म ज्ञान, अतिसूक्ष्म ज्ञान ज्यावेळेस महाराज म्हणतात की जीवनविद्या 3 भागामध्ये विभागलेली आहे. ते स्थूल अंग आहे, सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म. अतिसूक्ष्म ज्ञान प्रत्येकाला मिळवण्यासाठी तर सांगितलंय, ना तर कशाला सांगितलं असतं? नुसतं पुस्तकात ठेवायला सांगितलं थोडंच, पुस्तकात राहिलं की बाजत. मी बऱ्याच वेळेला बघितलं, काही लोक म्हणतात साधनेची गोष्ट साधनेमध्ये, प्रपंचाची गोष्ट परत आपल्यासारखी आपण करावं तसं करा, असे सांगणारे लोक आहेत. अगदी साधना करून आम्ही जेव्हा चर्चेला बसलो होतो त्यांना मी विचारलं तर आताच महाराजांनी असं सांगितलं, ते तिकडे इथे नाही बोलायचं. मग साधना कशाला करायची? तिकडे शोधे तेच बसा, इथे बसू नका, काही उपयोग नाही. म्हणजे साधनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तोही लोकांच्याकडे नाहीये. कसं आहे की मला जीवनामध्ये ते आत्मसात झालं पाहिजे. नुसतं साधना म्हणजे मी एक तास बसलो म्हणजे साधना झाली, बस झालं, त्यासाठी नाही. तिथला बोध पुन्हा पुन्हा आपल्या आचरणात येण्यासाठी साधन आहे. अभ्यास आपण म्हणतो ना, ते आचरणातून प्रगट झाली पाहिजे. लक्षात ठेवा, म्हणजे साधनेचं जे महत्व आज पुन्हा पुन्हा का सांगावं लागतं की त्याशिवाय
अंतर्मनाच्या खोल कप्प्यापर्यंत आपल्याला पोचता येणार नाही. अंतर्मनामध्ये इतक्या काही चांगल्या आणि वाईट गोष्टी भरलेल्या आहेत. तिथे शुद्धीकरण होणं अतिशय महत्वाचं आहे. वरवर काही केलं तर महाराज नेहमी सांगायचे, वरवर पानं कापली, झाड फांद्या कापल्या म्हणजे झाड छान झालं, असं होत नाही. तर मूळ सुधारलं पाहिजे. मुळामध्येच जर काहीतरी दोष असेल तर ते झाड चांगलं वाढू शकत नाही. त्यासाठी मुळाकडे जायला पाहिजे, मूळ सुधारलं पाहिजे. मूळ सुधारणा म्हणजे साधना. ही साधना व्यवस्थित समजून घेऊन प्रत्येकाकडनं ती साधना झाली पाहिजे. ही साधना म्हणजे खऱ्या दिशेने आपला प्रवास आहे की ते करून मग परत जीवनाकडे पाहायचं. परत जीवनाच्या सर्व अंगाने आपल्याकडे स्वतःकडे पाहता आलं की आपल्याकडे कुठे चुकतं, काय बरोबर आहे, याचा आपण विचार केला पाहिजे. दुसऱ्यांनी चांगलं म्हणावं म्हणून आपण असं चांगलं वागतो असं बरं वाटतं नाही. लोकांनी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, चांगली गोष्ट आहे. लोकांनी चांगलं म्हटलं त्यासाठी चांगलं वागू नका, म्हणजे वरवर चांगले वागता आतून काहीतरी भलतच वागतात असंही होऊ नये. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून लक्षात ठेवा की जीवनाची सर्व अंग आहेत की लोकांनी मला चांगलं पाहिजे म्हणून मी चांगलं वागेन असं जेव्हा वाटतं तेवढ्यापुरती आपण तुम्ही चांगले वागता, पण इतर वेळेला परत हे मारझोड करायला तयार असतात. कुठे असेल तर तिथे वागणं चांगलं राहत नाही आपलं. म्हणून सुधारणा ही मुळापासून झाली पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी जीवनाच्या सर्व अंगाने आपल्याला ह्या गोष्टी पाहता आल्या पाहिजेत. सुधारणा ही अनंत स्वरूपाची आहे. प्रत्येक गोष्टीत मी म्हणतो ना, प्रत्येक गोष्ट तुम्हाला ज्या ज्या लेवलला पोहोचल्यानंतर परत प्रत्येकाला सुधारायचंच असतं. शिक्षण म्हणजे क्षणाला शिकणं म्हणजे काय, काही गोष्टीपर्यंत आपल्याला कळलंय बास झालं असं नाहीये, परत पुढे जायचंच आहे. म्हणून या मार्गीचा कापडी महेशू अजूनही असं ज्ञानेश्वर माऊली सांगतो. म्हणजे महेश म्हणजे जो पहिला ज्याला हे अध्यात्म ज्ञान कळलं तो महेश. आपण तो भगवान शंकर म्हणतो, पण ज्याने महेश म्हणजे महाईश की ज्याला ईश म्हणजे हे तत्व कळलं, ते कळलं तरी तो त्या मार्गीचा अजून कापडी आहे. कापडी म्हणजे प्रवासी आहे. मग आपण कुठच्या बाजूला आलो की जो इथे अभ्यास सतत करत राहायचा आहे. त्या दिशेने आपला प्रयत्न आहे. आपल्याला सगळं झालं, कळलं, आम्ही झालो असं जर आपल्याला वाटत असेल तर काही आपल्याला झालेलं नसतं. म्हणून प्रत्येक गोष्ट ही पुन्हा पुन्हा करावी लागते. म्हणून अभ्यास केला पाहिजे. म्हणूनही तू मजट आहे अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा ती एखादी गोष्ट आपल्याला जे आत्मसात करायची असते ती पुन्हा पुन्हा आपल्या आचरणात येण्यासाठी प्रयत्न करणं. एका दिवसात ती होणार नाही. एका दिवसात एखादी गोष्ट शक्य होऊ शकत नाही. पुन्हा पुन्हा आपल्या जीवनाचा दृष्टिकोन आपणच चेक केला पाहिजे. जशी दृष्टी तशी सृष्टी. लक्षात घ्या, आज मी कोणत्या अंगाने सगळीकडे पाहतो आहे, माझ्याकडे कोणता दृष्टिकोन आहे ह्याचा विचार आपण केला पाहिजे. आपला दृष्टिकोन दुसऱ्यांना सांगण्याची काय आवश्यकता नसते. त्या दृष्टिकोनातून आपलं वागणं झालं पाहिजे. म्हणून जग जरी परिवर्तन असलं ते आपल्याला जर स्थूल अंगाने पाहतो रोज तेच दिसतं. रोज सकाळ होते, रोज दुपार होते, रोज संध्याकाळ होते, काय तेच आहे ना. पण पाहण्याचा दृष्टिकोन बदला, आनंदात राहायला लागेल. नाही रोज काय रोज आता. म्हणून एक गोष्ट सांगतो लक्षात. एका ऑफिसमध्ये एक माणूस म्हणजे सगळेजण कलिग एकत्र बसतात, जेवणाचे डबे उघडतात ना. तो डबा उघडतो आणि म्हणजे छा आज पण बटाट्याची भाजी आहे. तर सगळ्यांना दया झाली, काय तुझी बायको बटाट्याची भाजी कशाला देतो असं वाटतं ना. तर त्याला विचारलं कोण करतो तुझ्या घरी जेवण, कोण तुला येतो, त्याला सांग ना बटाट्याची भाजी नको दुसरी भाजी घे तुला जर कंटाळ. तर नाही मीच बनवतो भाजी. का म्हणजे स्वतःला बटाट्याची भाजी सुद्धा काही बनवता येत नव्हती म्हणून तो बटाट्याची भाजी बनवायचा आणि त्याच्यात स्वतःलाच कंटाळ मिळाला. आज काय म्हणजे काय होतं, आपणच चुकायचं आणि आपणच त्याला म्हणायचं हे काय. असं नाहीये. इथे आपल्याला पुन्हा पुन्हा नाविन्यपूर्ण ते बघता आलं पाहिजे की नाविन्यपूर्ण म्हणजे आता बटाट्याचे बटाटे कर, आता बटाटे भाजी दुसरं काय तर बटाट्याची भजी कर की आणखी काहीतरी टाकून बटाटे कर, काहीतरी करू शकतो अगदीच नाही तर म्हटलं तर. पण दृष्टिकोन महत्वाचं काय, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपणच आपल्याकडे पाहून शक्य केला पाहिजे की माझा दृष्टिकोन योग्य आहे की अयोग्य आहे. तो प्रत्येक वेळेला कसा आपल्याला बदलून नाविन्यपूर्ण जीवनाकडे पाहता आलं पाहिजे. जेव्हा नाविन्यपूर्ण आपण दृष्टिकोनातून पाहतो, आपण पाहतो म्हणजे आता बघा पाहणारा कोण आहे हेही लक्षात आलं पाहिजे. पाहणारा जो आहे तो नाविन्यपूर्ण आहे, नित्य नूतन आहे.
हा बोध जर असेल तर तुम्ही जीवनामध्ये सतत आनंदात राहू शकता. जी परिस्थिती त्या प्रत्येक परिस्थितीत आनंदात राहता आलं पाहिजे. इथे निराश होता कामा नये, इथे दुःखी होता कामा नये, इथे चिडता कामा नये, काही नाही. पाहण्याचा दृष्टिकोन बदला. आणि ज्या दृष्टिकोन जेव्हा पाहायला लागतो आपण तेव्हा आनंदात राहायला लागतो. पण दृष्टिकोन म्हणजे एक लक्षात ठेवायचं, आहे ती ईश्वरी शक्तीच आहे हे पहिला बोध आणि सर्वत्र ईश्वरत्व आहे हाही दुसरा. पण ते सर्व नित्य नूतन आहे. जग मिथ्या आहे पाहण्याचा हा दृष्टिकोन आहे. जग काय मिथ्या आहे, मिथ्या म्हणजे फुकट आहे, काही खोट आहे. आणि जग नित्य नूतन आहे त्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. दोन्ही गोष्टी तिथेच. तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता त्याप्रमाणे तुम्ही आनंदी का दुःखी होऊ शकता. म्हणून जी जी परिस्थिती तुमचा दृष्टिकोन काय आहे आणि ती दृष्टिकोनातून आपण कसं पाहायचं, इथे परमार्थ येतो आणि इथे शांतपण पडतं. दोन्ही गोष्टी येतात. म्हणून जसा जसा दृष्टिकोन तुमचा परिपक्व होत जाईल तसं जीवन परिपक्व होत जातं आणि आनंदी राहायला. म्हणून दृष्टिकोनाकडे आपल्या पहा की आपला दृष्टिकोन नकारात्मक आहे का, आपला दृष्टिकोन उगीच काहीतरी चुकीच्या गोष्टी पाहण्यात आहे. म्हणून एखादी गोष्ट चुकीची करत बसू नका. सगळ्यात तुमच्याकडे का नियम आहे. जितकं चुकीचे जगात दुःख आहे दुःख आहे दुःख म्हणत बसू नका. दुःख तुमच्यावर वाटायला येणार. दुखत म्हणत बसू नका. दुःख नाही तर आपण 10 लोकांसमोर हे असं दुखतो, हे असं दुखतो, असं दुखतं. शेवटी दुखणं काही लांब जाणार नाही, ते तुमच्या मागे लागलं. चांगलं काय ह्याचा विचार करा, आनंदात कसं राहायचं ह्याचा विचार करा, जे आपल्याकडे मुबलक आहे समृद्धी आहे त्याचा विचार करा, जे आहे ते ऐश्वर्यपूर्ण आहे ह्याचा विचार करा. जीवन तसंच आपल्या वाटायला येतं. म्हणून हे जे सगळे नियम, म्हणून एक इतके नियम आहेत की एक नियम गळण्याचा दुसरा नियम कोणता हे लक्षात नाही आला की तिथे काहीतरी वेळ दुसरं त्या नियमाने आपल्या वाट्याला दुसरं काहीतरी येतं. पण जितकं नियमाप्रमाणे सगळं होतं तसाच अनिश्चिततेचा पण नियम आहे. सगळ्यात निश्चितपूर्णच होईलच असं नाही, काही गोष्टी अनिश्चित पण असतात. म्हणून इतके नियम आहेत. म्हणून म्हटलं नियम म्हटल्यानंतर तुम्हाला सावधपणे जीवन जगता आलं पाहिजे की परिणाम कसा मिळवायचा. की काही गोष्टी जीवनामध्ये अनिश्चित आहे, कधी वादळ येईल सांगता येतं. तेव्हा हा काय नियम आहे, तोही नियम आहे अनिश्चितपणे. कोणाच्या दुसऱ्याच्या मनात तुमच्याबद्दल काय विचार येईल सांगता येतं. अनिश्चित त्याच्यावर तुमचा कंट्रोल नाही. दुसरा काय बोलेल तुमचा कंट्रोल आहे, दुसरं तुमच्याशी कसा बोलेल कंट्रोल नाही. अशाही गोष्टी असतात. म्हणून ह्या सर्व अंगाने आपल्याकडे जीवनाकडे पाहता की आपल्याला जीवन आनंदाने जगायचंय, प्रेमपूर्वक जगायचं. म्हणून जगाकडे पाहताना स्वतःकडे पाहा, दोन्ही बाजूने पहा. ही शक्तीचं सर्व कार्य आहे. हा एकच भाग आहे, एकच शक्ती विविधतेने प्रगटन, तिचं हे सगळं कार्य आहे. म्हणून ह्या देहातून ती शक्तीच कार्यरत आणि प्रत्येक देहातून ती शक्ती कार्यरत आहे. हा बोध तिथे सतत असला तिथं दृष्टिकोन तुमचा त्या दृष्टिकोन पाहायला लागले तुम्हाला सहजपणे बरं वाटायला. मी आणि माझंच ज्यावेळी असतो दृष्टिकोन त्यावेळी त्या दृष्टिकोनातून अहंकाराशिवाय दुसरं काही प्रगट होत नाही. म्हणून सुधारायचं म्हणून खूप सुधारायचं असतं. एक लक्षात, कोणत्याही लेवलला गेला तर त्याच्या पुढे आणखीन आपल्याला सुधारायचंच असतं. म्हणून अधिकाधिक सुधारायचं. तर किती सुधारायचं, आज सुधारलं जेव्हा आणखीन सुधारणा झाली. त्यामुळे आज आमच्या आता आम्हाला भरपूर बस झालं म्हटलं की संपलं म्हणून समजा. तिथे अधिकाधिक प्रयत्न पाहिजे, अधिकाधिक अभ्यास पाहिजे, अधिकाधिक सुधारायचं आहे म्हणायचं, अधिकाधिक आनंदात राहायचंय, अधिकाधिक ऐश्वर्यात राहायचंय, अधिकाधिक समृद्धी अनुभवायची. सर्व म्हणजे विश्व म्हणजे काय, समृद्धीचं भांडार आहे, ऐश्वर्याचं कोठार आहे. हे सर्व गोष्टी लक्षात ठेवा की आपलं जीवन हे ऐश्वर्य संपन्न असलं पाहिजे, समृद्ध असलं पाहिजे. म्हणजे विचाराने समृद्ध, ज्ञानाने समृद्ध, संपत्तीने समृद्ध, सर्वांगाने. अनेक माणसं आपल्या बरोबर एकत्र असतात, ही सुद्धा आपली समृद्धी आहे. एकटेच घरात राहू, बाकीचं कोणाचं काय बघायचं, आम्हाला काय करायचं आहे, समृद्धी नाही. म्हणून ज्यांच्या बाजूला भौतिक भरपूर माणसं असतात ती असतात त्यांचं जीवन बघा समृद्ध असतं. आता सांगा, मी सांगतो, अमिताभ बच्चनच्या बाजूला भरपूर माणसं, किती माणसं, त्यांनी ट्विटरवर किती लाख त्याच्यावर हे आहेत, काय कसं करतो, पण जीवन समृद्ध आहे. काय खूप काही करतो असं म्हणू नका, चांगला वागतो, चांगला माणूस आहे. एखादा राजकीय पुढारी आहे, त्याच्याभोवती भरपूर लोक असतात. सगळ्याच कधी चांगला वागतो असं नाही, पण काहीतरी चांगलं असतं म्हणून लोक असतात ना. त्यांचं जीवन बघा समृद्ध आहे. म्हणजे अशी नावं काय आपण घेणं बरोबर नाही, पण
जितकं अनेक लोकांचा समूह तुमच्या बरोबर असतो तेव्हा तेही जीवन ऐश्वर्यपूर्ण असं समृद्ध असतं. पण ते त्यांच्याशी कसं आपण कॉन्टॅक्ट मध्ये कसं राहायचं असतं, कसं नाही राहायचं हे बरोबर कळलं पाहिजे. त्या लोकांना कसं राहता येतं, कशी एवढी लोक त्यांच्यावर असतात, हा विचार जर केला तर तिथे एक लक्षात ठेवा. लोकसंग्रह म्हटल्यानंतर सर्व लोकांना नुसतं एकत्र येणं म्हणजे लोकसंग्रह नव्हे. सर्वांचे विचार जेव्हा एकत्वाचे होतात तेव्हा तो लोकसंग्रह असतो. पण जेव्हा माणसं एकत्र येतात संस्थेच्या नावाखाली त्यावेळेला प्रत्येकाचा अहंकार तिथे असतोच. त्यामुळे त्या अहंकारामध्ये संघर्ष हा येतोच. पण त्यांना सगळ्यांना धरून ठेवण्याचा ज्याच्याकडे कला तो त्याच्याकडे तो लोकसंग्रह असतो. प्रत्येकाचे विचार वेगळे, उच्चार वेगळे, आचरण वेगळे. हा एक असा बघतो तो दुसरा तो तसा बघतो, होतं ना. पण त्यांना सुधारण्याचा प्रयत्न जेव्हा करतात त्यावेळेला त्यांच्याभोवती लोक येतात. त्यांना वाटतं की आपल्याला काहीतरी मिळतंय, आपल्याच बरोबर असं वाटायला लागतं. पण त्या सगळ्यांना धरून ठेवावं लागतं. म्हणून सगळ्यांना धरता पण आलं पाहिजे, सगळ्यांना सांभाळता पण आलं पाहिजे, सगळ्यांना समजून पण घेता आलं पाहिजे, परत सर्वांच्या सुखाचा पण विचार असला पाहिजे. एवढं सगळं करायला लागलं की तो परमार्थ सिद्ध होतो. म्हणून म्हटलं काय करायचं, नुसतं घरात बसून परमार्थ सिद्ध होईल का? नाही ना. तर मग रामदास स्वामी जंगलात बसले तर बरं खुश सुखी होते, कशाला आले? किंवा सगळे संत का येतात परत समाजात? सर्वांचं भलं कल्याण ह्यासाठी येतात. म्हणून प्रयत्न म्हणताना ही प्रयत्नाची दिशा किती अंगाने आपल्याला करायची लक्षात घ्या. नुसतं मलाच फक्त सुधारायचं म्हणजे परत आपल्या बरोबर असलेल्या सगळ्या लोकांशी आपण कसं वागता आलं पाहिजे हे कळलं पाहिजे. त्यांना कसं धरून ठेवता आलं पाहिजे हे कळलं पाहिजे. सगळे कसे सुखी झाले हे कळलं पाहिजे. पण विविधता परत आहेच, मग त्या विविधतेतून परत आपल्याला मार्ग कसा काढायचा हे कळलं पाहिजे. मग जीवन हे बहुरंगी आहे, बहुढंगी आहे आणि त्याच्यामध्ये आनंदाने कसं राहायचं ही कला शिकणं म्हणजे तिथे परमार्थ येतो आणि शांतपण येतो. दोन्ही गोष्टी आहेत आणि ह्या ज्याच्याकडे दोन्ही गोष्टी येतो तो खऱ्या अंगाने सुखी होऊ शकतो. आणि म्हणून सर्वांनी सुखी व्हावं, सर्वांच्या जीवनाचं भलं व्हावं, कल्याण व्हावं हा बोध आपल्याला पुन्हा पुन्हा असावा. आणि त्यासाठी पुन्हा पुन्हा आपलाच कडे आपला दृष्टिकोन चेक करा. जसा तुमचा दृष्टिकोन तसं तुमचं वागणं आहे हे लक्षात. आपलं वागतो कशी चांगलेच वागतो म्हणताना दृष्टिकोन चेक करा, त्याचा परिणाम बघा. चांगला चांगली गोष्ट आहे, परत आणखीन चांगलं कसं वागायचा याचा विचार करा. कुठे चुकत असेल तर कुठे चुकतं याचा विचार करा. त्यामुळे तिथे सुधारणा ही होत राहते. पण सुधारणाला म्हणा पूर्ण सुधारला असं कधी होऊ शकत नाही. त्याला अधिकाधिक सुधारायचंच असतं हे पहिलं लक्षात ठेवा. अधिकाधिक ज्ञान मिळवायचंच असतं. पण त्यासाठी योग्य दिशा पाहिजे प्रयत्न आणि त्यासाठी तो अभ्यास हवा. सर्वांनी तो अभ्यास सगळ्यांकडनं हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना करून आपण जय सद्गुरू, जय जीवन. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू. सद्गुरुनाथ महाराज.